विद्यार्थी मित्रांनो, आता 8व्या वर्गामधून तुम्ही 9व्या वर्गामध्ये आलेले आहात। 8व्या वर्गामध्ये तुम्ही गणित हा विषय शिकलेले आहेत। गणित विषयाचे तुम्ही फक्त एकाच पुस्तकाचं ज्ञान घेतलेलं आहे। या पुस्तकामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल संख्या, संख्यावरच्या क्रिया आणि नंतर तुम्ही काही प्रकरणामध्ये बघितलं असेल की आकृत्या बघितल्या असतील, है ना? त्रिकोण, चौकोन, चौकोनाचे प्रकार, त्रिकोणाचे प्रकार, रेषा, रेषाखंड, है ना? असे जे प्रकार आहेत हे प्रकार तुम्ही त्या वर्गामध्ये शिकलेले आहात। परंतु आता आपण 9व्या वर्गामध्ये गणित या विषयामध्ये 2 पेपरचा अभ्यास करणार आहोत। एक संख्या आणि संख्याचे ज्ञान, संख्यावरील क्रिया हा एक पेपर अल्जेब्रा या नावाने ओळखला जातो आणि दुसरी बाब अशी भूमिती विषय, त्याला आपण इंग्लिशमध्ये जॉमेट्री असं म्हणतो, जिओमेट्रिक। जिओ म्हणजे काय? अर्थ म्हणजे काय? जमीन, भूभाग। आणि दुसरा विषय असा आहे की मेटेरिया म्हणजे मेजरमेंट म्हणजे त्या जमिनीचं मापन। आता तुम्ही शेतकरी वर्गातली मुलं आहात, शेतकऱ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमची शेती जर मोजायची असेल तर शेतामध्येचं मोजमाप चालू असताना तुम्ही प्रत्यक्ष बघा की ते लोक काय करतात, ते लोक मापन कसं करतात। आणि ह्या मापन करते वेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या एका कागदावर काहीतरी ते आकृती काढतात, एखाद्या त्रिकोणाची आकृती काढतात, एखाद्या चौकोनाची आकृती काढतात, पंचकोनाची काढतात, षटकोनाची काढतात। हा जो भाग आहे हा भाग आपल्याला जॉमेट्री म्हणजे भूमिती या विषयामध्ये आपल्याला शिकायचा आहे। यामध्ये बघा वर्ग 9 मध्ये प्रकरण पहिले बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री म्हणजे भूमिती या विषयामधल्या मूलभूत संकल्पना। आता याचं जर आपण प्रस्तावना बघितली तर तुम्हाला माहिती आहे की 3000 वर्षापूर्वी इजिप्तमध्ये एखादा मनुष्य जर मेलेला असेल तर त्या मेलेल्या माणसाचं थडगं, आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, थडगं, या थडग्याचं एक पिरॅमिड नावाचं एक थडगं बनवत होते। मग हे पिरॅमिड बनवताना आपल्याला लक्षात आलं असेल की तुम्ही एक चित्र पाहिलं असेल पिरॅमिडचं, तर पिरॅमिडचं चित्र हे त्रिकोणाकृती स्वरूपात असेल। हे कसं बनविलं? हे 3000 वर्षापूर्वी याचं ज्ञान होतं का? म्हणजे असा विषय आपल्यासमोर येतो। मग 3000 वर्षापूर्वी जर जॉमेट्री म्हणजे भूमिती या विषयाची संकल्पना त्यांना माहीत होती असं आपल्या लक्षात येते। म्हणजे त्यावेळेस स्थापत्यशास्त्र म्हणजे इंजिनिअरिंग या विषयाची सुद्धा त्यांना संकल्पना माहीत होती आणि त्या आधारे त्यांनी भूमिती या विषयाच्या आधारे हे पिरॅमिड्स बनवले आणि पिरॅमिड्सची साईज किंवा शेप छोटं मोठे असे अनेक प्रकारचे त्यांनी बनवले। यावरून असं लक्षात येते की थियस नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी तो इजिप्तला जाऊन पोहोचला आणि त्यांनी त्या इजिप्तमध्ये जाऊन त्या जे काही मूलभूत संबोध होते ते मूलभूत संबोध त्यांनी गणित विषयासाठी गोळा केले आणि इथूनच भूमितीचा विकास चालू झालेला आहे। नंतर काय, युक्लिड नावाचे जे शास्त्रज्ञ होते, युक्लिडनी काय केलं तर युक्लिडने ज्या मूलभूत संकल्पना होत्या त्या मूलभूत संकल्पना जमा करून त्याच्या आधारे पूर्ण भूमिती हा विषय तयार केला आणि त्याची गृहीतकं आपल्यासमोर मांडलेली आहेत। आता आपल्याला मूलभूत संकल्पना कोणत्या हा विषय आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, तर तो म्हणजे जर आपण त्या शिकूया पॉइंट, लाईन अँड प्लेन। पॉइंट म्हणजे काय? बिंदू। लाईन म्हणजे काय? रेषा। आणि प्लेन म्हणजे काय? प्लेन म्हणजे प्रतल। प्लेन म्हणजे काय? प्रतल। जर एखादा पेन किंवा पेन्सिल आपण जर वहीवर अशी ठेवली असता आपल्या लक्षात येते की एक बिंदू तयार होतो, म्हणजे काहीतरी आपल्याला रेखीव आकृती दिसते, तिला पॉइंट असं म्हणायचं आहे। जसंच लाईनवर आपण पाहिलं की अनेक बिंदू आहेत, अनेक बिंदू मिळून तयार झालेली ही एक लाईन आहे। आणि प्रतल असंख्य बिंदू, अनंत बिंदू मिळून तयार झालेले एक प्रतल आहे। या प्रतलाचा जर आपण विचार केला, जसं आपल्याला याची व्याख्या तयार करता येते का? याची डेफिनेशन आपल्याला तयार करता येत नाही। जसं आपण संख्यांची डेफिनेशन तयार करू शकत नाही तसं या तीनही बाबीची आपण व्याख्या डेफिनेशन तयार करू शकत नाही। ओके।